आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील लोहनेर परिसरातील गिरणा नदी पात्रातील लिलाव झालेल्या वाळूघाटाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचा विरोध तीव्र झालाय। मोठ्या पोलीस बंदोबस्तातही ठेकेदाराला ताबा घेता न आल्यानं प्रशासनाला अखेर माघारी परतावं लागलंय। देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी पोलीस बंदोबस्तात संबंधित वाळू गटांचा ताबा ठेकेदारास देण्यासाठी कारवाई सुरू केली होती। मात्र याची माहिती मिळताच लोहनेर, विठेवाडी, खामखेडा, सावकी आणि बहुर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं गिरणा नदी पात्रात एकत्र आले आणि त्यांनी वाळू उपशाला जोरदार विरोध केला। वाळूघाट रद्द करा आणि पाणी वाचवा अशा घोषणाबाजींसह ग्रामस्थांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले। परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचं लक्षात घेऊन प्रशासनानं कारवाई थांबवली आणि ठेकेदाराला ताबा न देता माघारी परतावे लागले। लोहनेर येथील गट क्रमांक 955, 956, 957, 958, 971, 972 व 973 या 7 वाळू गटांमधून सुमारे 10,998 ब्रास वाळू उत्खननासाठी शासनानं ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण करून परवानगी दिली आहे। मात्र या निर्णयाला सुरुवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम आहे। वाळू उपशामुळे नदीकाठावरील विहिरींची पातळी घटण्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची तसेच शेती सिंचनावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत वाळू उपसा होऊ देणार नाही, लिलाव प्रक्रिया रद्द करा अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज जो शासनाने आमच्या या 4-5 गावांवर घाला घातला, पोलीस बंदोबस्त, SRP आणून जे शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, शेतकरी आधीच मेला आहे, यांच्या घाबरून मरायला तो घाबरत नाही। या नदीत प्रेत जरी पडले तरी इथून वाळूचा कण आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा एकमुखी ठराव आज आम्ही नदीत केला। जवळजवळ 500-700 लोक जमलेले होते। वारंवार 1995 पासून या आम्ही वाळूच्या निलावाच्या विरोधात लढा देत आहोत। आतापर्यंत 4-5 महसूल मंत्र्यांनी तात्पुरता स्टे दिला, तो सिजनरी स्टे राहतो। 1995 सालापासून 5 वेळा आम्ही महसूल मंत्र्यांना भेटलो, आमदारांना भेटलो। दुःख एवढंच वाटतं की आमचे लोकप्रतिनिधी आमच्या पाठीमागे उभं राहत नाही। त्यांनी ही वेळ आमच्यावर यूज द्यायला नाही पाहिजे। नदीत एवढे लोक जमवायची वेळ यायला नको, कारण आतापर्यंत 10-15 वेळा हे झालं तर आतापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो। मुंबईला मागच्या वेळेस ते आमच्याबरोबर होते, त्यांना माहीत होतं हे सर्व की आपले शेतकरी याच्या विरोधात आहेत। तर मग त्यांनी ही वेळ तर कलेक्टर साहेबांना तिकडंच समजून सांगायला पाहिजे की शेतकरी याच्या विरोधात आहेत, तुम्ही ही वेळ आणू नका। आणि जर असं चालतच राहिलं, ते कोणालाही आणलं तर आम्ही याच्यावर ठाम आहोत। कुठल्याही परिस्थितीत बहुर, खामखेडा, विठवाडी, सावकी, लोहनेर हे 5 गावं एकत्र या लढ्याच्या विरोधात लढा देत राहतील। इथून रक्तपात झाला तरी चालेल, पण वाळूचा कण बाहेर जाणार नाही। ही आमच्या शेतकऱ्यांची सर्वांची एकमुखी आज निर्णय केलेला आहे। आम्ही बघू आता सरकार काय करतं, का आम्ही मग शेतकऱ्यांना जगवतं का मारतं, आमचे लोकप्रतिनिधी आमच्या मागे उभे राहतात का नाही हे बी आम्हाला कळेल। मग एवढंच आमचं म्हणणं आहे।